माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे एका विशेष कार्यक्रमासाठी कोल्हापूर शहरात दाखल झाले। या निमित्तानं त्यांनी कोल्हापूरच्या आराध्य दैवत करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात भेट देऊन देवीचं दर्शन घेतलंय। मंदिरात पोहोचल्यानंतर माजी राष्ट्रपतींनी परंपरागत कुंकुमार्चन विधीनुसार पूजन केलं। मंदिरातील पुजारी आणि देवस्थान व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत करून पूजेची व्यवस्था केली। कोविंद यांनी देवीसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला आणि मंदिराबद्दल माहिती जाणून घेतली। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेय यस यांच्यासह इतर अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।